नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर माहे जून 2026चे मासिक वेतन देय सादर करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता माहे जून 2026चे मासिक वेतन देय सादर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण परिपत्रक काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही परिपत्रक पाहू शकता। अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक एकूणच दिनांक 9/10/2026 प्रति मुख्याध्यापक प्राचार्य खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक सैनिकी शाळा अध्यापक विद्यालय जिल्हा छत्रपती संभाजीनगर। विषय आहे माहे जून 2026चे मासिक वेतन देय सादर करण्याबाबत। पाहू शकता संदर्भ तुम्ही। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने जून 2026च्या मासिक वेतन देयकाविषयी खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे। त्यानुसार दिनांक 10/6/2026 ते 19/6/2026 पर्यंत देयके ऑनलाईन पद्धतीने फॉरवर्ड करावेत व देयकाची हार्ड कॉपी सोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार कार्यालयात दिनांक 19/6/2026 पर्यंत जमा करावी। देयक उशिरा सादर केल्यामुळे पारित न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील, याबाबत या ठिकाणी नोंद घ्यावी। पाहू शकता दिनांक 10/6/2026 ते 11/6/2026 तालुका छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण। 12/6/2026 ते 15/6/2026 कन्नड खुलताबाद। 16/6/2026 ते 17/6/2026 सोयगाव म्हणजे फुलंब्री सिल्लोड आणि 18/6/2026 ते 19/6/2026 म्हणजे गंगापूर वैजापूर आणि पैठण। संदर्भ क्रमांक 3च्या पत्रान्वये सर्व कार्यालयांना ई कुबेर प्रणाली लागू करण्यात आली असल्यामुळे सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते क्रमांक चुकल्यामुळे विहित वेळेस स्वतःच्या खात्यावर जमा झाले नाही अशा कर्मचाऱ्यांचे खाते क्रमांक पुन्हा एकदा तपासून घ्यावेत। त्यात काही तफावत असल्यास वेतन पथक कार्यालयाकडून त्यात योग्य ती दुरुस्ती करून घ्यावी। मुख्याध्यापकांनी आपणाला वेतन देयकावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार असल्याची खात्री करूनच देयके फॉरवर्ड करावीत। स्वाक्षरीचे अधिकार नसताना एखाद्याच्या मुख्याध्यापकाने वेतन देयक आपल्या शालार्थ लॉग इनमधून फॉरवर्ड केले किंवा त्याची हार्ड कॉपी कार्यालयाला सादर केली तर त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, याची संबंधित मुख्याध्यापकाने या ठिकाणी गंभीर असं नोंद घ्यावी। बघा, मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रथम मान्यतेच्या आदेशाचा कालावधी समाप्त झाला असल्यास त्यांना पुढील सेवा सातत्याचे आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांचे वेतन किंवा देयके वेतन पथक कार्यालय सादर करू नये, अन्यथा त्यांची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक या नात्याने आपली असेल, याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी। दिनांक 14/5/2026 रोजीच्या VC मधील निर्देशानुसार आपल्या शाळेतील एखादा कर्मचारी प्रतिनियुक्तीने शिक्षण विभागाव्यतिरिक्त इतरत्र कार्यरत असेल तर त्यांचे जून 2026 पासूनचे वेतन हे आहरित करण्यात येऊ नये। आयकर अधिनियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांचे सन 2026-27 या वर्षामध्ये संभाव्य देय होणाऱ्या एकूण आयकराची परिगणना करून या संभाव्य रकमेस 12 महिन्यामध्ये समप्रमाणात विभागून येणारी प्रतिमाह ही रक्कम वेतन देयकामधून कपात करण्यात यावी। सन 2025-26च्या संच मान्यतेची प्रत देयकासोबत जोडण्यात यावी। त्याचप्रमाणे या संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजित शाळेतूनच वेतन काढण्यात यावे। माननीय शिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या पत्र क्रमांक 2428 दिनांक 31/3/2026 रोजीच्या पत्रात दिलेल्या निर्देशानुसार मंजूर पदांपेक्षा जास्त पदाचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाहीत, याची दक्षता संबंधित मुख्याध्यापकांनी घ्यावी।
या शालार्थ प्रणालीमध्ये गेल्या महिना अखेरपर्यंत सेवानिवृत्त मयत झालेल्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस एंड करण्यासाठीचा विहित प्रस्ताव वेतनपत्र कार्यालयाला सादर करून त्यांची सर्व्हिस एंड करावी किंवा एंड करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र वेतन देयकासोबत सादर करावे। 8वा मुद्दा काय सांगतोय बघा, आपल्या शाळेत बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक IFSC कोड खात्री करून अपडेट करून घ्यावे। माहे जून 2026च्या देयकात प्रलंबित असलेली नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या 3 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी समाविष्ट करण्यात यावी। सदर देयकाची हार्ड कॉपी दिनांक 19/6/2026 पर्यंत वेतन पथक कार्यालयाला सादर करावी। सदरची हार्ड कॉपी प्राप्त झालेल्या शाळेचीच देयके पहिल्या लॉटमध्ये पारित होतील याची या ठिकाणी नोंद घ्यावी। ज्या शाळांची देयके विहित मुदतीत फॉरवर्ड होणार नाही किंवा हार्ड कॉपी विहित मुदतीत कार्यालयात प्राप्त होणार नाही त्या शाळांची देयके पारित केली जाणार नाहीत। तसेच संदर्भ क्रमांक 1 नुसार सदरील शाळांवर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केलेले आहे। तरी सर्व मुख्याध्यापकांनी यांची गांभीर्याने नोंद घ्यावी। वेतन अधीक्षक पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो माहे जून 2026चे मासिक वेतन देयक सादर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व अशाच प्रकारचे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।